चला फिल्डिंग लगेच सेट करून घ्या. चला फिल्डिंग सेट करून या. बॅट्समन लगेचच पाठवायचे आहेत. घड्यात बरोबर बघतो की 6 वाजलेले आहेत, त्यामुळे अजून एक मॅच आपल्याला कव्हर करायची. बॅट्समन लगेचच पाठवा ग्राउंडच्या आतमध्ये. टीम खार्डी 44 धावा कुठल्यात 45चं लक्ष खार्डी संघासमोर हेतुटणे संघाने ठेवलंय. त्यामुळे एक या टप्प्यामध्ये की या वेळेमध्ये चांगलं लक्ष म्हणावं लागेल. इथं बघतो की आउटफील्डला पूर्णपणे ग्रास आहे. अशा मुमेंटला धावसंख्येचा पाठलाग होईल की नाही, आता मात्र हा प्रश्न घेऊन हेतुटणे संघ ग्राउंडच्या आतमध्ये उतरलाय. आणि बघायचं आहे खार्डी संघाची सुरुवात कशा प्रकारे होईल या मॅचमध्ये. कारण उपांत्य फेरी आपण बघत आहोत. सागाव संघाने ऑलरेडी आपली जागा फिक्स केली होती म्हणजे अंतिम फेरीमध्ये. आणि या मॅचमध्ये बघायचं कुठला संघ त्यांच्यासमोर 2 हात करेल. षटक क्रमांक पहिलं सौरभने टाकलं. 8 धावा खर्च केल्या, 1 विकेट त्याने काढली. त्यानंतर विशाल मात्रेचं षटक, त्या षटकात एक षटकार एक चौकार बघायला मिळाला. त्याने धावा खर्च केल्या 13. त्यानंतर आतिश मात्रेचं एक षटक 15 धावांचं महागडं षटक बघायला मिळालं, 1 विकेट त्याने काढली. सूरज भोईरचं एक षटक 8 धावा खर्च केल्या, 2 विकेट त्याने काढल्या. बॅटिंगमध्ये आपण बघूया सर्वात चांगली बॅटिंग आपण बघितली. सतीशचे 29 धावांची एक मॅरेथॉन इनिंग त्याने आपल्या संघासाठी पेश केली. बाकी फलंदाज एवढं काही इम्पॅक्ट टाकूच नाही. धीरज एक षटकार एक सिंगल 7 धावा. नाहीतर यश काळन एक षटकार एक सिंगल 7 धावा त्याने सुद्धा केल्या. आणि आता बघायचं आहे खार्डी संघ त्याला कशा प्रकारे उत्तर देईल. गावदेवी खार्डी संघ उतरलाय. सायकिंग याला फलंदाज आपण बघतोय म्हणजेच विशाल मात्रे. विशाल मात्रे आणि केतन मात्रे सलामीचे फलंदाज. आणि ओपनिंग बॉलर या टीमचा नेहमीचाच तो म्हणजेच रोहित पाटील. पहिला चेंडू अप्रतिम होता. बॅट्समनच्या समोर चेंडू टाकून बाहेर काढलेला आहे. व्हेरी गुड डिलिव्हरी. मॅग्निफिसंट लेग कटर. सुरेख लेग कटर टाकलाय तो गोलंदाज रोहित पाटीलने. सुपर बॉलिंग रोहित पाटीलने. स्ट्रायकिंग एंडला विशाल, नॉन स्ट्रायकिंग एंडला केतन. पहिला चेंडू डॉट, फुल टॉस चेंडू. मिस्टाईक फटका. रोहित की कुठला खेळाडू. रोहित तेच बघत राहिलाय की प्रदीप येतो की मला जायचं आहे. आणि दोघांमध्ये कम्युनिकेशन नाही आहे. आधी रोहित थांबला, त्याला बघितलं की प्रदीप जोर वेगाने येतो, थांबला, पुन्हा पुढे सरसवला. पण तोपर्यंत झेल दोघांच्या मध्ये पडला होता. मिस टाइम फटका विशालचा. स्ट्राईक एंडला केतन असेल. खातं एका धाव्याने उघडलंय विशालने स्वतःचं आणि संघाचं सुद्धा. धावसंख्या धावफलकावर 1. 45चं लक्ष. 22 चेंडूचा खेळ शिल्लक. अजूनही 44ची गरज थेट अंतिम फेरीमध्ये प्रवेश करण्यासाठी. पुन्हा सज्ज होते गोलंदाज रोहित पाटील. चांगला फटका ऑफर केला, थोडंसं थांबून एक्झिक्यूट केलं. त्या ठिकाणी क्षेत्ररक्षक डीप मध्ये उभा आहे. भूषण लॉंग ऑफला चेंडू कव्हर करेल तोपर्यंत 1 धाव. थोडंसं बॅकफुट थांबला केतन, बघितला की चेंडू येऊ दिला, वेगाने चेंडू येतोय. नंतर बॅटचा फ्लो त्याचा बघायला मिळाला, एक्झिक्यूट केला लॉंग ऑफमध्ये आणि 1 धाव. धावसंख्या धावफलकावर 2. षटक क्रमांक पहिलं पॉवर प्लेचं मार्गस्थ आहे. हो 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 हो, वॉटर डिलिव्हरी कॉड बिहाइंड. समोर खेळण्याचा प्रयत्न, लेग कटर चेंडू, बॅटची एज घेऊन थेट विकेट किपरच्या हातामध्ये. फलंदाज बाद. मोठं वर्चस्व मिळवलं आहे म्हणजेच रोहित पाटीलने आपल्या गोलंदाजीमध्ये. लेग कटर तो हमखास टाकतो, भन्नाट टाकतो, विकेट काढतो त्या चेंडूवर. आणि ती विकेट आपण बघतोय विशाल मात्रेची एक प्राइजलेस विकेट त्याने काढली आहे. फलंदाज बाद झालाय गावदेवी क्रिकेट संघ खार्डी संघाचा. आणि विशाल सारखा मोहरा त्याने मात्र टिपलेला आहे पहिल्या षटकामध्ये. धावसंख्या धावफलकावर 2 आहेत. पहिलाच धक्का लागलाय. सौरभ मात्रे पोहोचलाय बॅटिंगला मैदानाच्या आतमध्ये, ज्याची मगाशी आपण धाव थोडीशी कमी बघितली. आणि तिथे त्याने खूप चांगली फाईट दिली सागाव संघाच्या म्हणजेच चिन्मयला. दोघांमध्ये चांगली रेस लागली होती. बॅटिंगसाठी सौरभ. पहिल्या चेंडूवर रबर स्टॅम्प शॉट. 2 चांगले गोलंदाज एकमेकांसमोर आले आणि त्याचं उत्तर सौरभ मात्रे देतोय. खणखणीत षटकार.
पकडलं ते सौरभने रोहितच्या विरोधात. स्टेअर करण्याचा प्रयत्न होता. चेंडू आपण बघतो ऑप्शनच्या बाहेर सरळ निघून जातोय तो, म्हणजेच थेट विकेट किपरकडे कमबॅक करणारा लेग कटर चेंडू आपण बघतोय. हलकंसं अपील पंचांकडे करतो, पंचांचा त्याचा काहीच इम्पॅक्ट नाही आहे आणि षटक क्रमांक पहिले ते समाप्त होत आहे. आणि एका षटकाच्या अखेरीस आपण बघतोय धावसंख्या जी अंकित झाली आहे ती 8 धावा धाव फलकावर. 45चं लक्ष आहे षटकामागे. 11.25च्या गतीने 45 धावा करायच्या. चला टीम मिटिंग जास्त वेळ घेऊ नका. एदुटे संघ आपल्याला फायनल सुद्धा खेळायची आहे, त्यामुळे लगेच फिल्डिंग लावून घ्या. षटक क्रमांक 2 आता गोलंदाज घेऊन येईल या संघाचा अजून एक महत्त्वाचा खेळाडू, अत्यंत अनुभवी खेळाडू, गोलंदाजी मार्कवर लालचंद भंडारी, ज्याच्याकडे अचूकता आहे, भेदकता आहे, वेग प्रचंड आहे गोलंदाजीमध्ये आणि कित्येक वर्ष या संघाला तो रिप्रेझेंट करतोय. कित्येक वर्ष मला असं वाटतं की लालचंद भंडारी समोर भरपूर सारे खेळाडू आता आले असतील, पण खूप पूर्वीपासून लालचंद आपल्या संघासाठी खेळतोय. संघाचा संघनायक सुद्धा आहे लालचंद भंडारी. त्यावेळेची गोष्ट करतो ज्यावेळेला मी स्वर्गीय रतनभाऊ पाटील क्रिकेट स्पर्धेमध्ये पहिल्यांदा 2010 साली समालोचन केलं, तेव्हापासून मी या खेळाडूला बघतोय. बोलिंग मार्कवर सज्ज होईल तो लालचंद. समोर आहे तो आपण बघतो केतन म्हात्रे. नॉस्ट्राकिंग गेला सौरभ. धावसंख्या 8. चला मॅच सुरू करा, सामना सुरू करा. षटकातला पहिला चेंडू, राऊंड विकेट, रिव्हर्सचा अटेम्प्ट आणि चांगला फटका ऑफर केलाय. बॅकवर्ड पॉइंट मधून चेंडू सीमारेषेच्या बाहेर जाईल. पॉइंट वाईडिश थर्ड मॅन. त्या ठिकाणी आपण बघितलं की चेंडू सीमारेषेच्या बाहेर निघून गेला चौकारासाठी. चांगला फटका ऑफर केला. पहिल्या चेंडू चौकाराने स्वागत केले ते लालचंद भंडारीचं. धावसंख्या 12, डबल फिगरमध्ये. फटका बनवलाय बघायचं, त्या ठिकाणी उंच गेलाय. क्षेत्ररक्षक समोर जज करतोय बरोबर चेंडूच्या खाली आणि चौकाराचं उत्तर लालचंद भंडारी देतोय. सरप्राईज होतं या चेंडू या फटक्यावर, म्हणजेच केतन बघत राहिलाय की फटका फिनिश झाला नाहीये. कारण मी मागाशीच म्हटलं की संध्याचं सध्या आउटफील्डला ग्रास आहे, अशा मुवमेंटला चेंडू ट्रॅव्हल होत नाहीये आणि त्या ठिकाणी बरोबर खेळाडूच्या हातमध्ये चेंडू, फलंदाज बाद. संध्याचं सत्र आहे, थंडीचे दिवस आहेत, आउटफील्डला आपण बघतो ग्रास आहे, त्यामुळे थोडासा ड्यू फॅक्टर लास्ट मोमेंटला आपल्याला बघायला मिळतो. आणि धावा चेस होणं इट्स नॉट इझी, एवढं इझी नाही आहे ते. धावसंख्येचा पाठलाग करणं, मगाशी आपण त्याचाच उल्लेख केला की 45 धावांचं लक्ष एक चांगलं लक्ष म्हणावं लागेल. एक नेट टू नेट फाईट दोन्ही संघ एकमेकांसमोर द्यायचे याच्यात तिरमात शंका नाही. संध्याची वेळ तुम्ही बघू शकता. पक्षीत आता मात्र या घरट्याकडे निघालेत. फ्रायडेत आपण बघतो की बरोबर 6 मिनिटं अजून यानंतर एक सामना बाकी आहे. चला मीटिंग झाली असेल तर लवकर मॅच सुरू करा. नवीन आल्या फलंदाज बघतोय म्हणजे प्रल्हाद बॅटिंगसाठी येतोय. प्रल्हाद पाटील बॅटिंगसाठी येतोय स्ट्रायकिंग एंडला. गोलंदाज सज्ज होते लालचंद भंडारी. धावसंख्या 12. ओ बघायचं या ठिकाणी स्टीअर करण्याचा प्रयत्न अपील पंचांकडे होत आहे. आधी प्रदीपने लक्ष टाकलं स्ट्रायक एंड अंपायरकडे. बघा मी नेहमीच मला वाटतं जसं मी मगाशी 2010चा हलकीचा उल्लेख केला स्वर्गीय रतनभाऊ पाटील क्रिकेट स्पर्धेचा, तेव्हापासून मी आवर्जून एक गोष्ट म्हणतोय की कॉर्ड बिहाइंडचा अपील तुम्हाला फक्त मुख्य पंचांकडेच करायचं आहे. मुख्य पंचांना जर डाऊट आला तरच ते स्ट्रायक एंड अंपायरशी रिकन्सिलेशन करू शकतात, पण तुम्हाला अपील हे मुख्य पंचांकडेच करायचं आहे कॉर्ड बिहाइंडचं. कारण चेंडूचं डिरेक्शन, चेंडू कुठल्या दिशेने जातोय, कुठे वळतोय, तिथे कुठल्या प्रकारचा कॉन्टॅक्ट आहे की नाही बॅटशी, याची पूर्णपणे माहिती तुम्हाला मुख्य पंचच देतील. पण अजूनही ते चित्र बघायला मिळते की स्ट्रायक एंड अंपायरकडे अपील केलं जात आहे. 12/2. फटका जबरदस्त आहे. पेटन स्ट्रोक, फेवरेट स्ट्रोक, सिग्नेचर स्ट्रोक येतोय तो प्रल्हाद पाटीलचा. सीमारेषे बाहेर षटकार. चेंडू आहे ग्राउंडवर तगेच तो बघा तुम्ही चॉईस केले 2 चेंडू, त्यापैकी हा एक चेंडू आहे
आणि लगेचच सामना सुरू करा. आणि नंतर अजून एक फायनल बाकी, एक सामना बाकी आहे. चांगलं टायमिंग केलं आहे, चेंडूवर चांगला फटका ऑफर केला. षटकार ठोकत असताना आपण बघतो प्रल्हाद पाटील, जो नेहमीच असे मोठे मोठे षटकार मारतो. 18 वर 2 गडी बाद. अजूनही 14 चेंडूचा खेळ शिल्लक आहे. 27 धावांची अजूनही गरज आहे. अजूनही मॅच बॅलन्स आहे. लालचंद भंडारी पुढचा चेंडू घेऊन पुन्हा सज्ज होतोय राऊंड विकेट अटॅक करण्यासाठी. चेंडू थांबून एक्झिक्यूट केलाय, थोडंसं पॉज घेतला, डिस्पॅच केला, डीप बॅकवर्ड पॉईंट चेंडू त्यातून निघून, मात्र त्या ठिकाणी आउटफील्ड फास्ट आहे, चेंडू थांबत नाहीये. डेलिकेट टच, जंटल टच, चौकार. चौकार. अप्रतिम फटका बघायला मिळाला. फक्त त्याच्या पेसचा वापर केला, गतीचा वापर केला आणि खूप चांगला फटका ऑफर केला चेस करून. डेलिकेट टच दाखवलाय तो फलंदाज प्रल्हाद पाटीलने. धावसंख्या 22. वेगवान फटका मारण्याचा प्रयत्न, स्वतः फॉलोमध्ये चेंडू कव्हर करण्यासाठी आला, थोडासा घसरला खाली त्या ठिकाणी, पण चेंडू पॉज केलाय. निर्धाव जातोय चेंडू, षटक समाप्त होतोय. 2 षटकांचा खेळ समाप्त होते. करंट रन रेट 11चा आहे. रिक्वायर रन रेट आता 11.5 आहे, कारण आता 12 चेंडू करायचे होते, 23 धावा सामना जिंकण्यासाठी. 12 बॉल अँड 23 रन्स टू विन. 12 चेंडू 23 धावा. 2 विकेट आतापर्यंत बॅटिंग करत असताना गमावलेले आहेत, म्हणजेच गावदेवी क्रिकेट क्लब खार्डी या संघाने. चला फिल्डिंग लगेच लावायची प्लीज. एडुटी टीम फिल्डिंग लावा लवकर प्लीज. फायनल मॅच बाकी अजून. चला सामना सुरू करा लगेच. दोन षटकांमध्ये 23 धावांची आवश्यकता आहे. क्या बात आहे. 4 कॅमेरा एका स्क्रीनवर मर्ज केलेत WCCने. आतापर्यंत आम्ही 2 कॅमेरे एका स्क्रीनवर मर्ज करताना बऱ्याच वेळा बघितले आहेत. आता 4ही कॅमेरे एका स्क्रीनवर मर्ज झालेत. ग्रीन आपल्याला बघायला मिळते, मेन अँगल बघायला मिळते, समोरचा अँगल, साईड अँगल बघायला मिळतोय, ड्रोन कॅमेरा बघायला मिळतोय आणि त्याचबरोबर आपण बघतो व्यासपीठावर जो कॅमेरा आहे तो सुद्धा त्यामध्ये कव्हर झालेला आहे. गोलंदाजी मार्ग सज्ज होईल भूषण काळन. वेगवान चेंडू, प्रचंड वेग, ऑप्शनच्या बाहेर आणि वाईड बॉलचा सिग्नल पंचाने केला. बघू शकता हा चेंडू ॲक्शन रिप्लेमध्ये, जो ऑप्शनच्या आधीच बाहेर होता, सरळ रेषेत निघून गेला. तो सरळ विकेट किपर प्रदीपच्या हातामध्ये. चेंडू शिल्लक ते 12, अजूनही करायचे ते 22 धावा. हे षटक खूप इम्पॉर्टंट आहे खार्डी संघासाठी. पुढचा चेंडू भूषणचा, लेंथ आहे, हवेमध्ये चेंडू, आणि इथे मात्र काय होत आहे, इथे काय होतंय बघा, यशीच्या मागे झेल सुटलाय. यश काळन सारखा खेळाडू जो आउटफील्डमध्ये तरबेज आहे चांगली फिल्डिंग करण्यासाठी, त्याच्याकडनं एक मोठी मिस्टेक झाली आहे. जीवदान मिळालं फलंदाजाला, जीवदान मिळालं सौरभ म्हात्रेला. आणि बघायचं जीवदानाचा फायदा आता सौरभ कशा प्रकारे उचलणार. धावसंख्या 24. ब्युटिफुल, सुंदर व्ह्यू तुम्ही बघता स्क्रीनवर. ड्रोन व्ह्यू, मैदान पूर्ण 4ही बाजूने कव्हर करते आमचे अँडी ऑपरेटर, ड्रोन ऑपरेटर. पुढचा चेंडू फुलटॉस आहे, होत आहे का त्या ठिकाणी, विकेट किपर बीट झालाय. चेंडू सरळ निघून गेलाय सीमारेषे बाहेर. 4, चौकार. तो ओव्हर द बेस्ट आहे की नाही ते चेक करावं लागेल. बॅटिंग टीमने ताबडतोब रिव्ह्यू घेतलेला आहे.
ऑफकोर्स नो बॉल आहे. इव्हन आपण बघतो की बॅट्समन खूप डेपमध्ये उभा आहे, एकदम क्रीजच्या एकदम आपण बघतोय विकेटच्या एकदम जवळ उभा आहे. आणि जेव्हा कनेक्ट केला बघा तुम्ही ॲक्शन रिप्ले बघू शकता, जेव्हा कनेक्ट केला तो ऑलरेडी ओव्हर द वेस्ट आहे. त्यामुळे निश्चित हा नो बॉल आहे. फ्री हिट बॉल असेल, नेक्स्ट बॉल असेल तो फ्री हिट. नो +4 5 धावा मिळतील या चेंडूवर. धावसंख्या 29. धावसंख्या 29 फ्री हिट बॉल. ऑप्शनच्या बाहेर चेंडू खूप बाहेर आहे. खराब गोलंदाजी या षटकामध्ये भूषणकडून. ज्या मुवमेंटला संघाला गरज होती की चांगल्या षटकाची, चांगल्या गोलंदाजीची, विकेट काढणारी गोलंदाजी, पण त्या मुवमेंटला इथे मोमेंटम मिळवून देतोय तो भूषण, तो म्हणजेच फलंदाजांना. चेंडू शिल्लक आहे ते मैदानावर आता. चेंडू शिल्लक आहे ते 11 आणि करायचे त्या 15 धावा. धावसंख्या 30. रिदम चुकते गोलंदाजाचा, पाहुण्याला मागे यावं लागेल. 11 चेंडूत 15 धावा करायचे आहेत. धावसंख्या 30 धावा धावफलकावर. 45चं लक्ष धावफलकावर आपण बघतोय, म्हणजेच गावदी क्रिकेट क्लब खार्डी संघासमोर हे लक्ष आहे. अजूनही 15 धावा करायचे आहेत. चेंडू शिल्लक आहे ते 11. एकच चेंडू टाकलाय, भरपूर धावा खर्च केल्या आहेत भूषणने. वेगवान चेंडू, तो फ्री हिट बॉल कंटिन्यू असेल, कारण वाईड पुन्हा 10 आलाय. फ्री हिट कंटिन्यू, बोनस. आमचे एक समालोचक मित्र आहेत मुंबईमध्ये, ते मात्र आवाजून उल्लेख करतात. लाईट बंद करा. मुफ्त किरण. गोलंदाज सज्ज भूषण. पुढचा चेंडू घेऊन. वेगवान चेंडू, प्रचंड वेग होता या चेंडूवर. पूर्णपणे बीट केले, डॉमिनेट केले या चेंडूवर. फ्री हिट बॉल होता. समोर मारण्याचा प्रयत्न, 2 चेंडू सेट केला ऑप्शनच्या बाहेर टाकून. नंतर मात्र खोलवर टप्प्याचा चेंडू पाहायला मिळतोय, तो प्रल्हाद पाटीलच्या विरोधात. चेंडू शिल्लक आहे मैदानावर आता 10 आणि करायच्या त्या 14 धावा. 10 चेंडू आणि 14 धावांची गरज आहे खार्डी संघाला. खोदून काढलाय, समोर एक्झिक्यूट केलाय. ट्रेडमार्क शॉट, षटकार. षटकारानंतर धावसंख्येला सुद्धा वेग मिळाला आहे. धावसंख्या 37. थांबून खेळायचा प्रयत्न, यशीच्या मागे चेंडू निघून जातोय प्रदीपकडे. डॉट बॉल. धावसंख्या 37 धावा धावफलकावर. 37. आता चेंडू शिल्लक ते 8 करायचे, ते 8 धावा. रन बॉल इक्वेशन. 8 चेंडू 8 धावा. रन बॉल इक्वेशन. मिस टाइम फटका. कव्हरला क्षेत्ररक्षक जज करतोय. जजमेंट चांगलं आहे. गुड कॅच. फलंदाज बाद. आता शेवटचा चेंडू शिल्लक आहे षटकातला आणि 7 चेंडूत करायचे त्या 8 धावा खार्डी संघाला. बॅटिंगसाठी नवीन फलंदाज ग्राउंडच्या आतमध्ये येतोय, तो म्हणजे सूरज फौजदार. इव्हन या संघाचा ओपनिंग बॅट्समन म्हणून ख्याती आहे खेळाडूची. आता मात्र चक्क आपण बघतो मैदानाच्या आतमध्ये बॅटिंगला तो येतोय, उतरतोय ग्राउंडमध्ये 5व्या क्रमांकावर. 7 चेंडूचा खेळ शिल्लक आणि आता मात्र 8 धावांची गरज. मोठमोठे षटकार मारणे सुद्धा मात्र हा खेळाडू तेवढाच प्रसिद्ध आहे. तो समोर उभा आहे. पुढचा चेंडू घेऊन स्लाइस केलाय. पॉइंटला चेंडू क्षेत्ररक्षक आपण बघतो डीप मध्ये. क्षेत्ररक्षक येतोय तिथे चेंडू कव्हर करेपर्यंत बघा, चेंडू निघून गेला डीप मध्ये. चांगली फिल्डिंग, रिले फिल्डिंग बघायला मिळते. संधी रनआउटची आहे, पण तोपर्यंत 3 धावा धावून पूर्ण होत आहेत. सूरज आणि सौरभ मध्ये चांगलं कॉर्डिनेशन. आपण बघतो की 3 धावा धावणे ते पूर्ण करतोय दोन्ही फलंदाज आणि धावसंख्येत भर झाली. धावसंख्या जाऊन पोहोचली आपण बघतो धावफलकावर ते एकूण 40 धावा. चेंडू शिल्लक ते 6, अजूनही करायचे ते 5 धावा. चला टीम मीटिंग लवकर फिनिश करा आणि सामना लगेच सुरू करा.
3 धावेमुळे निश्चित मात्र एक थोडा शुष्कतेचा निश्वास टाकला असेल, म्हणजेच बॅटिंग करताना खार्डी संघाने. स्ट्राईक एंडला पुन्हा एकदा सूरज फौजदारच येईल. चेंडू शिल्लक ते 6 करायचे, ते अजूनही 5 धावा. निर्णायक षटकामध्ये गोलंदाज प्रदीप येतोय. चला मॅच जरा स्पीडअप करा. 6 चेंडू शिल्लक आहेत आणि गरज आहे ती मैदानावर 5 धाव्यांची खार्डी संघाला थेट अंतिम फेरीमध्ये जाण्यासाठी. या 5 धावा रोखणार का प्रदीप, बघूया. त्या ठिकाणी मोठा गावांकडून शेवट षटक तो घेऊन आलाय. शॉर्ट ऑफ लेंथ होता, ऑन साइडला चेंडूला पुल केलाय 2 खेळाडूच्या गॅप मध्ये, पण त्या ठिकाणी क्षेत्ररक्षक घेतोय डीप स्क्वेअर लेग मधून, चेंडू कव्हर करेल. एकच धाव समाधान मानावं लागेल. टप्पा पडला तर बघा, चेंडू जास्त बाउन्स झालाच नाहीये. बरोबर खेळाडूच्या हातामध्ये. पहिल्या चेंडूवर एक त्याने धाव घेतली होती, म्हणजेच सूरज फौजदारने. स्ट्राईक एंडला सौरभ पोहोचलाय. 5 चेंडू शिल्लक आहेत, 4 धाव्यांची अजूनही गरज आहे. ओ नो लुक शॉट असं मी म्हणेन. सीमारेषे बाहेर मॅच विनिंग शॉट, षटकार. आपल्याकडे लगेच आपल्याला टॉस उडवायचा आहे. चला या फायनल मॅच डिसिजन घेईल की किती ओव्हरची मॅच होणार आहे. महेश, एकच ओव्हरची मॅच. चला मॅच एकच ओव्हरची होईल, कारण आता तेवढाच काळोख पडला तुम्ही बघताय. 1 षटकांचा सामना इथे म्हणत होईल फायनल मॅच या गावदी मोठा चषकामध्ये. नितीन तिथेच समाधा तू. नाही, फायनल मॅच एकच ओव्हरची आहे. खार्डी संघ 4थ्यांदा फायनल मॅच आता खेळताना दिसेल या वर्षामध्ये. पापडीचा सर नाईट, दिवा चषक आणि आता मोठागाव चषक. एक ओव्हर. सागाव. सचिन टावरे यांच्याकडून खार्डी संघाला 1000 रुपयाचं कॅश प्राइज झाले. नितीन ते पण पाठवतो तुझ्याकडे. सचिन टावरे, ओके. टीमसाठी का? खार्डी संघासाठी आले. हो, ओके. ओम, मी ओमकडे पैसे पाठवते. ओमने पैसे द्यायचे, ते म्हणजेच खार्डी संघासाठी कॅश प्राइज आहे टावरे साहेबांकडून. तेव्हा खार्डी विरोधात सागाव. सचिन टावरे यांच्याकडे 1000 रुपये खाडी टीमसाठी ते जमा आहेत आमच्याकडे. मॅच झाल्यानंतर घेऊन जा. सचिनजी टावरे साहेब. चला बॅट्समन पाठवा. एकच ओव्हरची फायनल. सतरंगी क्रिकेट संघ एड्युटने बी संघ या स्पर्धेत 3ऱ्या क्रमांकाचं मानकरी ठरेल. चला लवकर प्लीज. विकी पाटील या बॅट्समनवरती आपलं हार्दिक स्वागत. रोनित या. सचिन टावरेकडनं जे 1000 रुपये ते घेऊन जायचे. रोनित. बॅट्समन रोनित या. सचिन टावरे यांच्याकडे जे 1000 रुपये आम्ही लगेच देतोय. वेळ आहे आपल्याकडे थोडासा. नाणेफेक सागाव संघाने जिंकले. त्वरित निर्णय घेतला की बॅटिंग करू. सचिन आणि चिन्मय बॅटिंगला उतरत आहेत. फिल्डिंग लगेच लावून घ्या. 1 षटकाचा हा अंतिम सामना असणार आहे. फायनल मॅच 1 ओव्हर. सर आणि सचिन टावरेकडनं जे 1000 रुपये होते टीमसाठी ते आम्ही 12वे खेळाडू रोनितला लगेच दिलेले आहेत. नंतर टेन्शन नको. गोलंदाज सज्ज होईल तो सौरभ मात्रे. षटक क्रमांक पहिला घेऊन, म्हणजे एकमेव षटक जे आहे ते घेऊन तो येतोय. समोर येतो सचिन मात्रे. नॉनस्ट्रायकिंग गेला चिन्मय आणि एकमेव षटक असणार आहे ते सुद्धा आपण बघतोय की बॉलिंग मार्कवर सौरभ घेऊन आलाय. 1 ओव्हरची फायनल गावदी मोठागाव चषकामध्ये 3ऱ्या दिवसाचा हा खेळ आता मात्र आपण बघतो की शेवटच्या टप्प्यात आलाय. अंतिम दिवस या स्पर्धेचा आणि बॉलिंग मार्कवर वेगवान गोलंदाज सौरभ. दोन्ही टीम्स ऑल द बेस्ट फायनल साठी. पहिल्या चेंडू बॅक टू द बॉलर समोर एक्झिक्यूट केला. त्या ठिकाणी मिडॉनला क्षेत्ररक्षक नाहीये. येतो तिथे कंप्लीट केल्याची बघा. चिन्मय येणार का नॉनस्ट्रायकिंग गेला. चेंडूची वेग स्ट्रायकिंग गेला होते. सचिन त्या ठिकाणी पोहोचणार का हा प्रश्न होता. मात्र एकाच धावेचं रूपांतर 2 धावेत केलंय आणि 2 धाव्याने खातं उघडलेलं आहे.
सचिन म्हात्रेने. चिन्मय तर धावला, आपण बघितलं. चिन्मयने मात्र ज्याप्रमाणे रेस लावली होती, आता मात्र रेस सचिन आणि चिन्मयमध्ये आहे की सर्वप्रथम कोण क्रिकेट आतमध्ये पोहोचणार. 2 धावा धावून पूर्ण होत आहेत सचिनच्या. संघाचं खातं उघडलं 2 धावेने. हो हो हो, क्या बात आहे. वेगवान चेंडूचं वेगवान उत्तर. सचिन म्हात्रेचा ब्रँडेड स्ट्रोक, षटकार. सामना संपल्यानंतर कुठलाही संघ स्टंपला हात लावणार नाही. उद्या इथे स्पर्धा परत आहेत, त्यामुळे स्टंपला कोणी हात लावू नका. ही सूचना आली आहे आयोजकांची. ही सूचना मी आमच्या खेळाडूंपर्यंत पोहोचवतोय, सगळं दोन्ही संघांपर्यंत पोहोचवतोय की स्टंपला कोणी हात लावणार किंवा स्टंप कोणीही घेऊन जाणार नाही, याची मात्र नोंद घ्यायची आहे. पुढील चेंडू सौरभचा. धावसंख्या 8. बॅक टू द बॉलर समोर एक्झिक्यूट केला, तिथे शतक टीममध्ये उभा आहे. चिन्मय आता स्ट्रायकिंग एंडला येईल. पहिल्या 3 चेंडूत सचिनने कुठल्यात ते 9 धावा, 1 षटकार, 1 डबल, 1 सिंगल. स्ट्राईक रोटेट झाले ते चिन्मय पाटीलकडे. अजूनही 3 चेंडूचा खेळ शिल्लक आहे फायनल मॅचमध्ये, पहिल्या इनिंगमध्ये. चौथा चेंडू लिडिंग एज हवेमध्ये. चेंडू तिथे क्षेत्ररक्षक आहे, त्या ठिकाणी चेंडू कव्हर करेल. थोडासा दूर राहिला हा झेल त्यापासून. मोठा फटका मारण्याचा चिन्मयचा प्रयत्न होता, तो थोडासा फसला. त्या ठिकाणी धावसंख्या दुहेरी अंकामध्ये 10 धावा. धावफलकावर 2 सिंगल, 1 डबल, 1 षटकार. एकही चेंडू मिस केला नाही आतापर्यंत दोन्ही बॅट्समनने, कारण त्यांना माहिती की एकमेव षटक आहे. फक्त 6 चेंडू अंतिम फेरीमध्ये, आणि बघायचं 6 चेंडूमध्ये काय उत्तर असेल ते सागाव संघाचं. धावसंख्या 10. समोर आता सौरभ, पुन्हा एकदा सचिन समोर. हो, वेगवान चेंडू, वेगवान चेंडू थेट विकेट किपरच्या हातामध्ये. खूप चांगला लेग कटर टाकलाय. एक तर आपण बघतो की राऊंड विकेट अटॅक करतोय सौरभ. चेंडू अँगलहून बाहेर निघतोय आणि पहिला चेंडू निर्धाव गेलाय या 6 षटकांच्या 6 चेंडूच्या या षटकामध्ये. चेंडू हवेमध्ये, त्या ठिकाणी क्षेत्ररक्षक तिथे चेस करते. चांगली फिल्डिंग बघायला मिळते सूरज फौजदारची, आणि एकत्र समाधान मानावं लागेल. धावसंख्या आपण बघतो ती म्हणजे 11 धावा धावफलकावर, आणि 12 धाव्यांचं लक्ष आता मात्र असेल ते गावदेवी क्रिकेट क्लब खार्डी संघासमोर. चला, फिल्डिंग लगेच लावून घ्या. फिल्डिंग लगेचच लावून घ्यायची आहे सागाव संघाने. क्षेत्ररक्षण लगेच सजवायचं आहे. अंतिम सामना जो फक्त आणि फक्त एका षटकाचा आहे, पण त्यामध्ये बघितलं की पहिल्या षटकामध्ये बॅटिंग केली ती म्हणजेच सागाव संघाने धावा कुठल्या त्या 11 आणि 12 धाव्यांचं लक्ष त्यांनी खार्डी संघासमोर ठेवलंय. इट्स लाईक अ सुपर ओव्हर मॅच असं मी म्हणेन, कारण एकच षटक सुपर ओव्हरच म्हणायला लागेल. हे म्हणजेच या अंतिम सामन्याला, अंतिम फेरीला. सौरभ म्हात्रे आणि केदार म्हात्रे आघाडीचे फलंदाज ग्राउंडच्या आतमध्ये प्रवेश करतायत. कॉमेंट्री बॉक्सच्या समोर तसेच डीजे वाल्याच्या समोर सुद्धा गर्दी कमी करा. जेडीने मात्र आम्हाला मगाशी सांगितलं होतं की भरपूर तिथे गर्दी होते.
त्याला सुद्धा दिसत नाही, त्याला सुद्धा मात्र टायमिंगवर गाणी वाजवायची असतात. तर चेंडू शिल्लक आहे ते 6 करायचे आहेत, ते 12 धावा. म्हणजेच काय, एक सुपर ओव्हरमधली जी मॅच आहे त्यामध्ये गरज आहे ती 12 धाव्यांची. बॉलिंग मार्गवर सज्ज होईल तो म्हणजेच वेदांत. चला जास्त वेळ न घेता सामना लगेच सुरू करा. 6 चेंडू आणि 12 धाव्यांची गरज आहे. यशीच्या मागे सचिन, बॅटिंगसाठी स्ट्राईक एंडला केतन, नॉन स्ट्रायकिंग एंडला सौरभ. वेदांतने फिल्डिंग सेट केली आहे, एक लॉंग ऑन ठेवला आहे, मिड विकेट ठेवला आहे. चिन्मय त्या ठिकाणी डीप स्क्वेअर लेग ठेवला आहे. एक खेळाडू आपण बघतो की डीपमध्ये राम त्या ठिकाणी डीप एक्स्ट्रा कव्हरला आणि एक लॉंग ऑफ ठेवला आहे. पहिला चेंडू फायनल ओव्हरचा अंतिम सामन्याचा. वेगवान चेंडू समोर एक्झिक्यूट केला, त्या ठिकाणी क्षेत्ररक्षक आहे डीपमध्ये. चांगली फिल्डिंग पाहायला दोन द्यायचा प्रयत्न सुरू आहे. सौरभने बघा काय जबरदस्त धाव घेतली, टाळ्यांचा कडकडाट होतोय. गॅपमध्ये खेळला चेंडू, खेळाडू थोडासा वाईडिश उभा होता. पहिल्या चेंडूवर 2 धावा अंकित करून आता उघडले 2 धाव्याने ते केतन. वेदांत पुढचा चेंडू घेऊन सज्ज होते पुन्हा एकदा. हो हो, व्हॉट अ शॉट, व्हॉट अ शॉट. चिन्मयच्या डोक्यावरला चेंडू फ्लाय, षटकार. दोन इनिंगमध्ये इक्वेशन सेम आहे. दोन्ही षटकाचं इक्वेशन सेम आहे. पहिल्या इनिंगमध्ये सुद्धा आपण बघितलं की पहिल्या चेंडूवर 2 धावा त्यानंतर षटकार मारला. इथे सुद्धा आपण तेच बघतो की पहिल्या चेंडूवर 2 धावा आणि त्यानंतर षटकार मारला. आता मात्र केतन स्ट्रायकिंग एंडला आहे. अजूनही 6 धावा करायच्या आहेत. 6 नाही 4 धावा. ऑन ड्राईव्ह केला साईडला क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी चेंडू कव्हर करेपर्यंत चेतन त्या ठिकाणी चेंडू कव्हर करेल आणि तोपर्यंत एक क्विक सिंगल कंप्लीट केली ती केतनने. 3 धावेची अजूनही गरज आहे सामना जिंकण्यासाठी, कारण 12 धाव्यांचं लक्ष आहे. 3 चेंडू शिल्लक आहेत. पुन्हा तेच इक्वेशन हे कंपल्सरी असेल, कारण की आय थिंक एकही विकेट सागावची गेली नाही आणि टॉस सागावने जिंकले ना प्रसाद सर. हो, सागावने जिंकलेला आहे. कंपल्सरी चेसिंग असेल. 3 चेंडू आणि 3 धाव्यांची आवश्यकता आहे. समोर सौरभ, वेदांचा पुढचा चेंडू. मिस टाइम आहे. क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी मिड विकेटला जज करतो. जजमेंट चांगले, गुड कॅच, फिनिश केला जाईल. फलंदाज बाद. फलंदाज पोहोचला बॅटिंगसाठी प्रल्हाद पाटील. चला मॅच सुरू करा. चेंडू शिल्लक आहे ते 2 करायचे ते 3 धावा. इक्वेशन आपण बघूया मैदानावर. पहिल्या 4 चेंडूमध्ये आपण बघितलं की जेव्हा सागाव संघाने बॅटिंग केली धावा कुठल्या मैदानावर ते 10 आणि आतापर्यंत आपण बघतो की मैदानावर 4 चेंडूमध्ये धावा कुठल्या तर 9. एक विकेट गमावली आहे. कंपल्सरी चेसिंग जसा मगाशी नितीनने उल्लेख केला. सागावने एकही विकेट गमावली नव्हती, ती मात्र एक विकेट गमावली. तर निश्चितच तुम्हाला कंपल्सरी या धावांचा पाठलाग करावा लागेल. 2 चेंडू शिल्लक आहेत, 3 धाव्यांची गरज आहे. वेदांत समोर प्रल्हाद. ओ, लीडिंग एज आहे. फटका बनवला त्या ठिकाणी, इम्प्रुव्हाइज केला आणि मॅच विनिंग स्ट्रोक. एक चेंडू बाहेर चौकार.
हितेश म्हात्रे यांच्याकडे खांडी संघाटी पुन्हा 1000 रुपये. निरंजन सावंत